एक मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीत राडा झालेला आहे। गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला आहे, त्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी या ठिकाणी बैठक होती। मात्र या बैठकीमध्ये राडा झालेला आहे। मनपा आयुक्त हिंदी बोलण्यावरून बैठकीमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये बैठक होती, या बैठकीमध्ये राडा झालेला आहे। गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक होती। कशा प्रकारे पूर्वतयारी असावी, कोणते नियम पाळावेत या संदर्भातील चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये या बैठकीचं आयोजन केलं होतं। मात्र या बैठकीत राडा झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, पुण्यातील ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, प्रचंड गर्दी पुण्यामध्ये असते। यासाठीच पूर्वतयारी करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं, मात्र या बैठकीत राडा झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये हा राडा झालाय, अधिक माहिती। जगदीश, अगदी बरोबर आहे, कारण का गणेशोत्सव जो आहे तो काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि याची पूर्वतयारी करण्यासाठी, पूर्वनियोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये जी आहे ती सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक जी आहे ती बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय की आता झोन 1चे DCP जे आहेत ते बोलत आहेत, परंतु या बैठकीमध्ये पहिल्यांदा जो आहे तो काही काळ गोंधळ जो आहे तो उडलेला पाहायला मिळाला। काही कार्यकर्त्यांनी जे आहे ते पर्यावरणवादी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या मागण्या जे आहेत ते मांडतायत आणि यामुळे गोंधळ घातला गेला। काही पर्यावरणवादी लोकांनी हिंदीमध्ये जे आहे ते आयुक्तांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या प्रश्न, त्यांच्या समस्या ज्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी, समाजवादी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जो आहे तो काही काळ केलेला पाहायला मिळाला। आणि त्यामुळे हिंदीमध्ये बोलू नका, तुम्ही मराठीमध्ये तुमचं मत मांडा असं म्हणत देखील कार्यकर्ते जे आहेत ते काही काळ आक्रमक झाले। आणि त्यानंतर ते हिंदी भाषिक कार्यकर्ते नवल किशोर राम यांच्याकडे जे आहे ते त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी निघालेले होते। आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ही सगळी धुसफूस जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का सगळ्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते शहरातले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं जे आहे ते कशा पद्धतीने गणेशोत्सव झाला पाहिजे हे म्हणणं त्यांच्याकडून मांडलं जात आहे। परंतु ते सगळं सुरू असतानाच हिंदीमध्ये जे आहेत ते या भाषिकांनी जे आहे ते त्यांचं मत मांडण्याला सुरुवात केली। पर्यावरणवादी कार्यकर्ते जे आहेत ते हे सगळे होते आणि त्यांच्याकडून जो आहे तो अशा प्रकारचा गदारोळ बराच काळ या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे की जर का आम्ही गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलवलं जात असेल तर मग मात्र पर्यावरणवादी लोक असतील किंवा जे मंडळाचे कार्यकर्तेच नाहीत ते या बैठकीमध्ये कसे काय आले असा प्रश्न जो आहे तो या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला पाहायला मिळतोय। रोहन, मात्र या प्रश्नावर प्रशासनाकडून काय उत्तर आलंय? नक्कीच पद्धतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील या सगळ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर तुम्ही उद्या येऊन मला भेटा, परंतु आजची जी बैठक आहे ती आजची बैठक ही केवळ आणि केवळ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची ही बैठक आहे। केवळ त्यांचंच म्हणणं आम्ही ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्यासाठीची पूर्वनियोजनाची ही बैठक जी आहे ती आम्ही बोलवलेली आहे, अशा प्रकारचं मत जे आहे ते महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि सध्या या सगळ्या बैठकीमध्ये बराच काळ जो आहे तो गोंधळ झालेला पाहायला मिळाला। या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळत होती, कारण का गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ही बैठक जी आहे ती बोलवलेली होती, परंतु गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी हे लोक जे आहेत ते त्यांचं म्हणणं मांडू लागले आणि यामुळे गणेश भक्तांना राग जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। मात्र रोहन, या बैठकीला पर्यावरण प्रेमी हे नागरिक आलेच कसे? त्यांना या बैठकीला येऊच कसं दिलं पालिका प्रशासनानं? खरं तर जगदीश ही खुली बैठक होती। या गणेश भक्तांना सगळ्यांना याबाबतचे निमंत्रण दिलेले गेलेले होते। कदाचित ते निमंत्रण, अशा प्रकारची बैठक पुणे महानगरपालिकामध्ये होते हे या सगळ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना कळालं असेल आणि त्यामुळेच हे कार्यकर्ते या ठिकाणी आले। आपण जर पाहिलं तर शहरातील शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या बैठकीसाठी हजर झालेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ते पर्यावरणवादी कार्यकर्ते देखील आले आणि त्यांच्या माध्यमातून कसा नदीचा ऱ्हास होतो किंवा गणेश भक्त कशा पद्धतीने जे आहे ते सगळे नियम मोडून DJ असेल, डॉल्बी असेल यावरती नाचतात किंवा कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन केलं जात नाही अशी म्हणणं जे आहेत ते मांडायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो गणेश भक्तांमध्ये आणि या सगळ्या समाज पर्यावरणवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे मोठाच काळ जो आहे तो गोंधळ या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। परंतु महाराष्ट्र राज्याने राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सवाला जी आहे ती मान्यता दिलेली आहे, घोषणा केलेली आहे। त्यामुळे यंदा
यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा जो आहे तो केला जाईल अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेलं पाहायला मिळालं। झोन 1चे जे DCP आहेत ऋषिकेश रावले त्यांनी दिलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच, परंतु अशा पद्धतीने पर्यावरणवादी कार्यकर्ते या बैठकीमध्ये आल्यामुळे या सगळ्यांकडून जो आहे तो रोष व्यक्त केला गेला। रोहन, जर पालिका प्रशासनानं ही बैठक मंडळांसाठी आयोजित केली होती तर या पालिकेकडून सर्व मंडळांना निमंत्रण दिलं गेलं असेल, मग जर निमंत्रित सर्व मंडळं असताना पर्यावरण प्रेमींना निमंत्रण होतं का पालिकेकडून, पहिली गोष्ट, आणि जर नसेल तर ते या बैठकीला कसे आले? अगदी बरोबर आहे। खरं तर केवळ गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ही बैठक जी आहे ती पूर्वनियोजनाची बैठक बोलवलेली होती। यासाठी केवळ गणेश मंडळांचे कार्यकर्तेच अपेक्षित होते, परंतु पर्यावरणवादी कार्यकर्ते देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील त्यांचं म्हणणं मांडायला सुरुवात केली आणि या सगळ्याचा राग जो आहे तो या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आलेला पाहायला मिळाला आणि त्यातूनच ही सगळी गदारोळ काही काळ आपल्याला पाहायला मिळाला। परंतु अशा कार्यकर्त्यांना जे आहे ते तुम्ही तुमचं म्हणणं आम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जे आहे ते सांगा, तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, अशा प्रकारचं मत जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मांडलं आणि काही काळानंतर गदारोळ झाल्यानंतर या सगळ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना जे आहे त्या बैठकीतून बाहेर ढकललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जगदीश। रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं आणि या बैठकीमध्ये हिंदी बोलण्यावरून हा राडा झालेला आहे। गणेश मंडळांसाठी ही बैठक होती, मात्र या बैठकीला पर्यावरण प्रेमी आले आणि त्यांनी हिंदीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यामुळे हा राडा झाला।